आता बातमी आहे डॉक्टरांच्या अक्षम्य हलगर्जीपणाची। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजामध्ये डॉक्टरांनी जिवंत बाळाला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। मात्र बाळाचं नशीब बलवत्तर म्हणून अंत्यसंस्कारापूर्वी त्याला पुनर्जन्म मिळाला। जन्माला येऊन काही तासही लोटले नव्हते तोच या कोवळ्या जीवाला शेवटचा निरोप देण्याची तयारी सुरू झाली होती। मात्र म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी। या 3 दिवसांच्या बाळावर ओढवलेलं संकट ऐकून कुणाच्याही पायाखालची जमीन सरकेल। वाशिमच्या कारंजामध्ये राहणाऱ्या गगन रॉय यांनी आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी जेसवानी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। रॉय यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला। मात्र पुत्रप्राप्तीचा आनंद साजरा करण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना धक्कादायक बातमी दिली। जन्मलेल्या बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचा आरोप आता रॉय दाम्पत्यांनी केलाय। तो मुलगा मृत झालेला असं मला सांगण्यात आलं। त्यांनी माझ्याकडून एक कपडा मागितला, त्या कपड्यात लपटून त्यांनी बाजूला ठेवलं। त्यानंतर त्या मुलाला आम्ही दफनविधी करायसाठी शमशानभूमीत नेत असताना की एक वेळा मुलगा पाहून घ्या, त्यासाठी माझ्या भावानं त्याला जवळ घेतलं। जवळ घेऊन पाहत होता, त्याचा पाय हलताना दिसला। ते कपडा काढून पाहिलं, त्याच्या हृदयाचे ठोके चालू होते। बाळ जिवंत असल्याचं समजताच रॉय दाम्पत्यानं त्याला उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। जिवंतपणीच बाळाला मृत घोषित करण्याचा हलगर्जीपणा दाखवणाऱ्या डॉक्टरांविरोधात पोलीस तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। त्याच्यावर सध्या अमरावतीत उपचार चालू आहे। बाळाची तब्येत चांगली असल्याचे मला समजले। सदर डॉक्टरवर निष्काळजीपणाची कारवाई व्हावी व त्याने भविष्यात असे कृत्य करू नये, त्यासाठी आम्ही आमच्या प्रश्नाला सविस्तर अर्ज घेतला आहे व त्याप्रमाणे अर्ज चौकशी चालू आहे। दरम्यान ज्या जेसवानी हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय तिथल्या डॉक्टरांनी हे सर्व आरोप फेटाळलेत। जेव्हा मुलाला पिडियाट्रिशियनकडे पाठवलं आम्ही, तर त्यावेळेस आमच्या हॉस्पिटलचा स्टाफ जे आहेत, असिस्टंट डॉक्टर आहेत, तेच सोबत होते। त्याने त्या हॉस्पिटललाच घेऊन गेले, त्याला घरी वगैरे काही नेलेलं नाही त्यांनी। आणि आम्ही मृत कुठल्याच बाबतीत म्हणजे कोणत्याही प्रकारे असं मृत घोषित केलेलं नाहीये। त्यांना आम्ही उलट जन्माचा दाखला, बर्थ सर्टिफिकेट पण इश्यू केलेला आहे। डॉक्टरांना देवाचं दुसरं रूप मानलं जातं। मात्र डॉक्टरच जर रुग्णाच्या जीवाशी खेळू लागले तर त्यांना देवदूत नव्हे तर यमदूताची आता उपमा द्यावी लागेल। प्रणय निर्माणसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, वाशिम।